आवाज लोकशाहीमध्ये आज आपण पाहणार आहोत कराडमधील नागरिकांच्या समस्या। आवाज लोकशाहीच्या मध्ये आज आपण पाहणार आहोत पाटण तालुक्यातील कोयना धरणामध्ये ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबितच आहे। मात्र पुनर्वसनाच्या नावाखाली गेले अनेक वर्ष हे जे सत्यात येणारं सरकार हे या प्रकल्पग्रस्तांच्या भावनेशी खेळत असल्याचं चित्र गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय। नक्की काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत त्या पाहणार आहोत। 1952 पासून संपादन सुरुवात झाली। आज सगळे 62 वर्ष 63 वर्ष म्हणतात, परंतु आमच्या लेखी आता 72 ते 73 वर्ष कोयना प्रकल्पाला झालेले आहेत। आजपर्यंत आम्हाला एकही गुंठ्याची जमीन शासनानं पुनर्वसनातनं दिलेली नाही। आणि वेळोवेळी आम्ही ज्यावेळेस कोयना प्रकल्पाला 99चा कायदा लागू झाला त्यापासून आम्ही जी मागणी करत आहे जमिनीची की आम्हाला बागायत जमीन जी शासनाच्या नियमानुसार आहे ती द्यावी, परंतु आजपर्यंत कोणत्याही खातेदाराला जमीन वाटप शासनाने केले नाही। आता मध्यंतरी आम्ही श्रमिक मुक्ती दलामार्फत जो लढा उभा केला आणि त्यामार्फत जे जमीन पसंतीचे आणि जमीन पाहणीचे कार्यक्रम झाले त्यामध्ये जवळजवळ 800 ते 900 खातेदारांनी जमीन पसंत करून मागणी अर्ज भरलेले आहेत, परंतु त्यावर कोणताही निर्णय किंवा कोणतीही कार्यवाही आजपर्यंत झालेली नाही। आमची जमीन कोयना धरणामध्ये भरपूर गेली, त्याचा आम्हाला जाण नाही, परंतु आमची जमीन गेली एवढं आम्हाला माहिती आहे, पण ती आम्हाला मिळावी अशी एवढीच आमची अपेक्षा आहे। असं आम्ही आज 4 वर्षापासून आम्ही याच्या संघर्ष करत आहे, पण आमच्याकडं कोणी सगळी दुर्लक्ष करतात। राजकीय नेते वगैरे कोण प्रत्येक ह्याच्यात अडचणी आणतात आणि आमच्या गरिबांना कुठं जागा मिळावी अशी आमची अपेक्षा आहे, पण कोण मिळवून द्यायचा कोण प्रयत्न पण करत नाही। भारत पाटणकर फक्त आमच्यासाठी लढत आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत आहे, पण आम्हाला अजून कुठेही जागा मिळालेली नाही। आमची जमीन धरणाच्यात आमची जमीन भरपूर गेली, पण आम्ही आहे असे आता आम्ही असे वाऱ्यावरच आहे की राहायला सुद्धा आम्हाला जागा नाही। अडचण म्हणजे आम्हाला जरा पण जागा नाही। आम्ही पुनर्वसत लोक आहे, तिकडे डांकेलला तिथे राहतो जाऊन मठाच्या वरती, आणि आम्हाला जागा नाही, जमीन नाही। आता जवळजवळ 8-10 वर्ष झाली हे मोर्चे काढून आम्ही दमलेलो आहे, आणि आता आम्हाला तुम्ही जागा तरी द्या किंवा आमची आहे ती तरी द्या, नाही तर काहीतरी आमचा उदरनिर्वाह करा तुम्ही। मुलांच्या शिक्षणाचा विषय कसा? आता मला मुलं बाळ नाहीत काय नाही, पण दिरांना माझ्या मुलं आहेत, 4 दीर आहेत, 3 जण त्यांना मुलं आहेत, पण आमची सगळ्याची एकत्र जमीन आहे सासऱ्याच्या नावावर, ती काय आम्हाला अजून भेटलेली नाही। आता आम्ही मोर्चे काढून सातारा कोल्हापूर सांगलीपर्यंत आम्ही जाऊन आलो, पण आम्हाला काय ती जमीन अजून काय देतो म्हणते, तर अजून काय त्याचा काहीच मोबदला आम्हाला भेटत नाही। जागा डॅमसाठी जागा अक्वायर केलेल्या आहेत, आता म्हणतात की कॉलनीला जागा अक्वायर केलेली आहे, आणि ती कॉलनीच्या आवडवरती असं लिहिलेलं आहे की ज्या वेळेला कोयना प्रकल्पात जागा नको त्यावेळेला कोयना प्रकल्पाचं काम संपेल त्यावेळेला आम्ही मूल मालकाला जागा देऊ, असा त्याचा खाली जार म्हणतोय, म्हणजे हे म्हणते आवड म्हणते। तर त्याच्यातून अशा आवडला लिहिलेला असताना सुद्धा आमचा कोण थाकपत्ता लावायला कबूल नाही, आणि अतिक्रमण इथं आम्हाला जर ती मूळ मालकाला जर जागा परत द्यायची असेल तर सगळी अतिक्रमण हटवून आम्हाला जागा आम्हाला परत द्या, आम्ही तुम्हाला काही दुसरं काही मागित नाही। एक ठोस निर्णय म्हणून असा झाला की प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला पाहिजे। त्या माध्यमातून भारत पाटणकरांचा लढा 2018 पासून चालू आहे, तर 18 पासून आलेली सरकारने फक्त आश्वासनं देत आहे। मधल्या काळामध्ये जमीन वाटपाचा कार्यक्रम अजित पवार यांच्या माध्यमात कोयनानगर येथे घेण्यात आला, त्याच्यानंतर त्यांच्या पसली सत्ता गेली, आज ते सत्तेत आहेत, तरी त्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि तातडीनं विषय मिटवावा एवढी प्रकल्पग्रस्तांची विनंती आहे। आज तागायत पुनर्वसन तर झालेलंच नाही, कारण वाडवडिलांनी आमच्या पहिल्या अगोदर जमीन संपादन शासनाला दिल्या, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी की फक्त आश्वासनावरतीच आजपर्यंत 30 वर्षे झाले आश्वासनच चाललेलं आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये अजित पवारांनी पण सांगितलं होतं की प्रकल्पग्रस्तांचं तुमचं ज्या जमिनीच्या संदर्भात किंवा गावठाणसंदर्भात जो प्रश्न आहे ते आपण लवकरात लवकर हाताळू, परंतु आजपर्यंत त्याच्यावरती काही तोडगा निघाला नाही। त्यासाठी भारत पाटणकर संघटनेच्या वतीनं आजपर्यंत तो लढा चालू आहे,
आणि त्या लढ्याला यश यावं हेच सर्वांची अपेक्षा आहे. गेल्या 60 वर्षापासून अनेक सरकार सत्तेत आले, मात्र कोयना प्रकल्पग्रस्तांना फक्त आश्वासनाच्या खैराती व्यतिरिक्त काहीच त्यांच्या पदरी पडलं नाही. त्यामुळे आता कोयना प्रकल्पग्रस्त मोठ्या उग्र आंदोलनाच्या तयारीत असल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, कराड. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.